राधानगरी वन्यजीव अभयारण्य, राधानगरी आणि काळमावडी धरण परिसरासह 84 गावांच्या पर्यटन विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या राधानगरी पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेत। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पर्यटन विकासाच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला। राधानगरी वन्यजीव अभयारण्यासह राधानगरी धरण आणि 84 गावांच्या पर्यटन विकासासाठी विशेष पर्यटन विकास प्राधिकरण जाहीर करण्यात आले। या प्राधिकरणाच्या कामाला गती देण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिल्या। राधानगरी आणि दाजीपूर परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी डीपीआर तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे। पर्यटन विकासाचा आराखडा तयार करताना संबंधित गावातील नागरिकांशी चर्चा करावी, त्यांच्या सूचना आणि अपेक्षांचा आराखड्यात समावेश करावा असे निर्देश पालकमंत्री आंबेडकर यांनी दिले। दरम्यान राधानगरी आणि काळमावडी धरण परिसर, विश्रामगृह, बोटॅनिकल गार्डन यासह जिल्हा विकास निधीतून सुरू असलेल्या पर्यटन विषयक कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला। या पर्यटन विकासाच्या कामांचे येत्या 1 ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।